एकविरा माते की जय. जय श्रीराम मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करता. मी गौरीपाड्याचा. माझं नाव तन्मय मात्र. मी महाराष्ट्राला मराठी आहे. जय अग्रिकोला एकविरा माते की जय. सो आता आलो पाया पडायला एकविरेच्या आणि आता आम्ही चाललो शर्तीला वडप्याला आणि पुढे काय ते मी तुम्हाला सांगेनच. तर आता पहिले दर्शन घेऊ आपण. सो गाईस फटाफट ब्लॉग चालू केलं आहे कसा तरी. तर चला जाऊया आपण मस्त आता अड्ड्यान. पुढे गेल्यावर काय आहे काय नाही तुम्हाला सांगेन. पहिला ब्लॉग तर स्टार्ट केला एकविरा आईच्या चरणाशी. तर चला जाऊया. सो गाईस जस्ट अड्डा बोलता गोठ्यावर पोहोचल्या आणि इकडं आपला शिवा आणि या साईडला सर्जा आणि या साईडला औरंगाबादचा नवीन खरेदी मल्हार. आज मल्हारला पलवाचं आहे का नाही? नाही जरा मला आता झालाय ना. हां त्याला आराम द्यायचे 2-3 दिवस जरा त्याला आराम जरा चालणं वगैरे मग त्याला नंतर आरामात काढायचं. नंतर आज त्याला एक दोन पळणार आहे सर्जा आणि तुफान शिवा. दोघं एक साथ जोडीला पळणार आहेत का? नाही याला वेगळा पहिला आहे. हां त्याला वेगळा आहे. काय नियोजन कसं असणार आजचा? आजचं नियोजन आहे जरा गुपित आहे नियोजन. मी गुप्त आहे का? आपल्याला समजेल सर्वांना. नक्कीच. आणि याची खरेदी कशी झाली काय वगैरे? याची आता खरेदी लगेच नाही अजून ओपन नाही केला सर्व काय. हां सगळं नीट होईल ते. औरंगाबादचा किती जाती आहे? 2 जाती. 2 जाती. नक्कीच गरुडा हरका दिसतो का? गरुडा हरका सेम कॉपी. आणि इकडं हनुमान शेठ गौरीपाडा कल्याण यांच्या स्मरणार्थ. शिवाची शरद जमले आणि आता शिवाला काढला आणि आता शिवाची शरद बघायला भेटेल तुम्हाला. इथं झोपला आता जाम गर्दी आहे. अड्डा बघा कसा गजगजीत भरले. आईला कसा अड्डा भरले ना. अख्खा अड्डा भरले ना. भारी बैलात ना. आता जराच टायमात शरद होईल पण वेट करायला लागेल तरी अर्धा पाऊण तास तरी लागेल मला तरी वाटतं. तोपर्यंत आपण चला जाऊन डायरेक्ट पब्लिकला शर्ती बघू. अमनगावचा महबूब आणि शिवा. सुट्टीवर सांभाळा ना जाम फाटतं. कधी बैला अंगावर येतील. जी बैला अशी नाटकं करताना तिथं पहिल्या अंगावर येतात. आता बसला
जराच टायमात शिवा सुटेल. शिवाची शर्यत बघायला आपण सुतावा आलो. सुतावा तोरक्यासाठी शरद गेली. पण तुम्ही बघितलं असाल बैल कशी पळाली. शिवाय शिवाय. पण आता परत फेरा टाकायला चालवले. कारण की जरा बी दम नाही खाऊन दिला आणि लगेच फेरा टाकायला चालवले. ते बी पब्लिकने. कारण की आपल्याला 3 फेऱ्याना गटाला बैल बघायचा आहे. त्याच्यामुळं बघू आता इथं कसा रिस्पॉन्स भेटतो. पण नक्कीच पळल 100%. शिवाय शिवा. सो गाइस आता शिवाची शर्यत झाली आणि आता सर्जाला फेरा मारायला चालू. तुम्ही आपल्या कालो का बघू काय होतं नाही काही नाही दिसतं. पण तरी पण बघू. धरलाच नाही तू बैल. हां तू बैल धरलाच नाही आला. आणि घामाघूम झाल्यावर अशी वाट लागली. शर्तीनाला आल्यावर असंच होतं.